अरे ताट वाढून आणून दे त्याला. थँक्यू. छान जेवण आहे हा. सुपर. शेट्टी खूप छान आहे हा. मस्त मस्त. वा अगदी सुपर झालं बरं का. शेट्टी. आमच्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळतं. हो. वा वा अप्रतिम जेवण आहे हा. जी डाळीला जी फोडणी पडली आहे ना, वा वा खूप अप्रतिम. हो हो हो. शेट्टी एकदम मस्त हा. क्या बात है. अरे कळलं की 100 वेळेला काय सांगतोस? छान झाले छान झाले छान झाले. तुम्ही तर मराठी चांगली बोलता की. ए बेन्या काय ग पुन्हा रे. माझा आजा 50 वर्षाखाली महाराष्ट्रात आला होता, तेव्हापासून ही हॉटेल इथं आहे. मला सांगतो का मराठी बोलायला? म्हणजे तुम्ही शेट्टी असून सुद्धा एवढी भारी मराठी बोलता. ए बेन्या काय ग पुन्हा रे. का तुझ्या म्हणण्याने काय आम्ही हॉटेल बंद करावं काय मराठी नाही बोलून? तशी काही अडचण नाही. चांगली गोष्ट आहे मराठी येते तर. आता तू सांगतोस होय चांगलं वंगलं. काय ग पुन्हा रे ते इंद्रपाट आहे. पण ना जेवण आहे का ना एकदम अप्रतिम झालं बरं का. हा तू आता गप्पुना ना सारखं सारखं काय कौतुक करतोस? काय नवरा आहेस माझा? सारखं सारखं छान झालं छान झालं म्हणून सारखं सारखं जेवणाची कौतुक करतोस. काय गप. मी नवरा कसा असेल हो तुमचा? मग सारखं सारखं काय लागलं? काय गप. मी कौतुक केलं तुमचं. अरे हो की, पण एक वेळा बोललेलं मला ऐकायला येतं ना. सारखं सारखं काय लागलं? मस्त झाले छान झाले मस्त झाले. काय गप की उगा. एकदम अचानक चिडायला काय झालं तुम्हाला? अरे देवाने कान दिलेत की नाहीत मला ऐकायला? मी काय कान कर्नाटक मध्ये ठेवून आलो की काय? आता काय आरती देवाला तुझी पदराने हवा घालू धनी बसा जेवा. हा हे बघा कौतुक काय बायकोच करतं का कोणी? मग मी काय तुला तमाशाची बाई वाटलो का कौतुक करायला? कसं बोलता तुम्ही? तुमच्या जेवणाला मी चांगलंच बोललो ना, त्यात काय झालं? अरे मग 100 वेळा बोलशील का छान झालं मस्त झालं? काय गप. बघा छान झालं मस्त झालं. मुळात मी असं बोललोच नाही. तू शिकवणार आहे मला? कस्टमर शिकवणार? छान झाले मस्त झाले काय गप तुला? फक्त मी कौतुक केलं हो. 50 वर्षापासून इथं हॉटेल खोलून बसलोय. मग काय म्हशी भाजवते का आम्ही इथं? तू येऊन सांगणार आम्हाला की जेवण छान झालंय, तेव्हा आम्हाला कळणार. एसटी बस स्टँडच्या समोर हॉटेल आहे म्हणून घुसलो मी. एसटी बस स्टँडच्या समोर चप्पलचं दुकान पण आहे, तिथं का नाही घुसला तू? भूक लागल्यावर तुम्ही चप्पल खातं का? हॉटेलातच जाणार ना. अरे मग जा ना हॉटेलात. मग हे काय हॉटेलच आहे ना. आतापर्यंत तुम्हाला तुमचे हे हॉटेल आहे ते माहित नाही? अरे बेनिया जेव रे जेव, शहाणपणा करू नकोस. मनातल्या मनात शिव्या घालतोस तू. मी का घालू शिवाय? मग तोंड कशाला हलवतोस? जेवण करायचं म्हणजे तोंड नाही का हलवायला? मला काय कळत नाही होय? वाकडे तिकडे तोंड करतोस, शिव्या देतोस मला. देतो का शिव्या? हा तोंडी मोठा घाल घेतोय. मला आता कळालं तुमच्या रागाचं रहस्य. तुमची काही वाट आहेत का? तुला माझ्या घरच्या वादावून काय करायचंय? तू माझा सासरा आहेस होय? अहो कुणाच्याही घरात असू शकतात वाद. अहो हे बघा जेवणात केस निघाला. मग काय केसर निघायला पाहिजे होता? केसर कशाला? केस म्हणालो, डाळीत केस निघालाय. 7 रुपयाच्या थाळीमध्ये काय केसर पाहिजे का तुला? केस निघाला तर मी काय तक्रार केली का? सांगा बरं. काय देवा तक्रार तू कसं करतो? केस निघाला तर ठेवला बाजूला. हा ठेव बाजूला. ते दुसऱ्या कस्टमरच्या ताटात उडून जाईल आणि तो करेल माझ्या नावाने बोल. बेन्या तो केस इथं घेऊन टाक बाहेर. काय आई बापाने काय शिकवलं की नाही तुला? आता काय रुसलाच होय? ताटा खाली एका बुके ठेवू का नारळ आणून ठेवू का जावई आहेस माझा? काय बोला ना. मला नाही करायचं तुमच्या हॉटेलात. मी चाललो.
कोण आहे रे तिकडे? ताट घेऊन या. हो सर आणतो कुठे गेला आमचे सेट्टी? जेवण आहे का काय? साहेब काय झालं? मीठ नाही का त्याच्यात? काहीच नाही त्याच्यात. आम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत काम करतो आणि तुम्ही हे असले जेवण देता आम्हाला? नाही साहेब, मी दुसरा आणतो नको भाई साहेब, दुसरा आणतो. नको मला. साहेब तुम्ही कोण आहात? अरे आम्ही चित्रपट बनवतो. कसा बनतो साहेब चित्रपट? अरे चांगली कथा असेल, चांगले कलाकार असतील, चांगला डायरेक्टर असेल तर बनतो चित्रपट. कोणता आहे तुमचा चित्रपट? पल्लव. होय, मी बघितलाय. अरे कुठे बघितलास? कुठे रिलीज झालाय ते माहित आहे का तुला? नाही बुवा, मी फक्त ट्रेलर बघितलाय. अरे टेलर म्हणायला मी काय कपडे शिवतो काय? अरे टच्या खाली ते दोन अशा काड्या लावल्या, ते टा खाली पडल्या म्हणून लावला काय? तो ट्रेलर असतो आणि तो टेलर असतो. अरे पल्लव हा एक शॉर्ट फिल्म आहे आणि तो एसपीएन म्युझिक आणि एजीबी प्रोडक्शन YouTube वर पण बघायला मिळेल. अरे तू परत आलास काय? तुला जेवायचं नाही वाटतं, चल पण.